मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. घडी गेली की पिढी जाते. 5 वर्ष मी घरी बसले पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी, असं म्हणत आज भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. बीड येथील प्रचार सभेला संबोधित करत त्यांनी मतदारांना भावनिक साथ घालत मी एवढंच म्हणेन, पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या, असं त्यांनी म्हटलंय. नंदुरबारमधील खांडबारा सबस्टेशनला भीषण आग लागली असून 80 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय. दरम्यान यात जीवितहानी आणि वित्तहानी किती प्रमाणात झाली याची अद्यापही माहिती देण्यात आली नाही. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलंय. मराठा समाजाला 10% आरक्षण लागू झालंय. आचारसंहिता संपेल तेव्हा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल, असं प्रतिपादन अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिलंय. पुणे शहरात पुढील 3 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलंय. राहुल गांधी यांनी सोलापूरच्या सभेतून मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात वर्षाला 1 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. महालक्ष्मी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. दर महिन्याला काही रक्कम खात्यात जमा केली जाईल. तसंच अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांचं वेतन दुप्पट केलं जाईल. तसंच सरकारी नोकरीत महिलांना 50% जागा राखीव ठेवल्या जातील, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय. जळगावमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील आणि जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत जळगावमध्ये आले असणार आहेत. वंचितमुळे मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरची जागा गेली आहे. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून बाजीराव खाडे यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधीचं पत्रक काढत निलंबनाचे आदेश दिलेत. उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हादगाव येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना पळवण्याचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिलाय. काल परवापर्यंत दहशतवाद दादागिरी करणारे नारायण राणे असा आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू वाटू लागले. राऊत यांना असं स्वप्न पडलं, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. अमरावतीमध्ये प्रहारच्या जनआंदोलन पदयात्रेला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्यासह प्रहार पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जय भवानी हा शब्द काढणार नाही, हे निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग आहे हेच समजत नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे आज प्रथमच मुळशीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहील, कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत, सगळे अलिबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीतला या निवडणुकीत मुठ माती मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश संपादन होईल, असा विश्वास रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलाय. सांगलीत आज काँग्रेसचा मेळाव्याला काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांची मते लक्षात घेऊन विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आज जर कोणी जरांगे पाटलांचं नाव घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असेल तर या निवडणुकीमध्ये त्याला धडा शिकवला जाईल, असं म्हणत आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना इशारा दिलाय. पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सभेचे चारकोप येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आठवलेंनी विरोधकांवर आपल्या कवितेच्या माध्यमातून निशाणा साधलाय. जे करत आहेत संविधान बदलण्याची भाषा, त्यांचा या निवडणुकीत वाजवून टाका ताशा, असं म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधलाय. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल निवडणूक प्रचार संपलाय. या टप्प्यासाठी शुक्रवारी देशातील 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 90 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.
मनसेच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन रणनीतीबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नदीपात्रात सभा देखील होणार आहे. दरम्यान शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील देखील आपला उमेदवारी अर्ज आजच दाखल करणार आहेत. त्यामुळे मुरलीधर मोहोळांच्या पदयात्रेनं पुण्यातील ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. खार सांताक्रूज परिसरातील सुमारे 140 इमारतींना खार सबवे उड्डाणपुलामुळे बाधा पोहोचणार असल्यानं स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. त्यांनी पालिकेनं हा पूल रद्द करावा अशी मागणी केली आहे. शिवाय पूल रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. पुढच्या वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहेत. इयत्ता पहिली ते 8वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीकडून पत्राचाळ प्रकरणात घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची 73 कोटी 62 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची युवसेना आक्रमक भूमिका घेतली आहे. जळगावनंतर आता डोंबिवलीतही शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. डोंबिवलीत शिंदे गटाच्या युवासेनेनं आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलं आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.